नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला एका नवीन गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे। या अगोदर काठपदर साडीवरच्या ब्लाऊजची डिझाइन तयार करून दाखवली होती, पण तिथं साध्या आणि सोप्या पद्धतीने ती डिझाइन तयार केली होती। तर इथं कॅनव्हास पेपर लावून डिझाइन तयार करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाऊजची तयार उंची आहे 14 इंच, तर त्यात आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे। तर पूर्ण उंची ही 15 इंच घ्यायची आहे आणि छातीची घडी घ्यायची आहे। पूर्णच घडी 10.5 इंचाची घ्यायची आहे बघा। शोल्डरचं माप 5.5 इंच घ्यायचं आहे आणि त्यात 2.5 इंच गळा रुंदी टाकायची आहे आणि 3 इंच शोल्डर येणार आहे। आता इथं मागच्या गळ्याची उंची बघायची आहे। तर मागच्या गळ्याची उंची 10.5 इंच घ्यायचा आहे। तर हा जो गोल आहे इथं गळ्याचा, तर पेपर पॅटर्न ठेवून इथं मी हा बॅक पार्ट कट करून घेतलेला होता। तर असा चौकोन तयार करून घेतल्याच्या नंतर आपल्याला आता या चौकोनामधून आपल्याला डिझाइन तयार करायची आहे। तर अगोदर डिझाइनला आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा या डिझाइनला कट करून घ्यायचा आहे। तर बघा इथं ही डिझाइन आखून कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि कॅनव्हास पेपरवर ही अशा पद्धतीने डिझाइन आखून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, कधीही डिझाइन करत असताना बघा मेन फॅब्रिकवर कधीही कट करायचं नाही। तर अगोदर आपल्याला अस्तरवर डिझाइन आखून घ्यायचा आहे आणि तिथं गळा कट करून पुन्हा तो मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे। मैत्रिणींनो, या डिझाइनला आकार देत असताना बघा थोडंसं बाहेरूनच द्यायचं आहे। गळ्याच्या आतून आपल्याला या डिझाइनला आकार द्यायचा नाही, कारण की पुन्हा गळा शिवल्यानंतर हा गळा लहान होईल। यासाठी बघा या गळ्याच्या बाहेरूनच मी थोडंसं डिझाइन करून घेतलेली आहे। तर आता या डिझाइनला कट करून घ्यायचं आहे। तर बघा खडून असं आखून झाल्यावर आपल्याला लगेच इथं डिझाइन कट करून घ्यायची आहे। तर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा इथं गळा कट करून झालेला आहे अस्तरवर। तर आता आपल्याला इथं कॅनव्हास पेपरवर कट करून घ्यायचा आहे। बघा गळ्यातून निघालेला कपडा हा बरोबर ठेवायचा आहे आणि याच्या साइडने इथं आखून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जी डिझाइन कट केलेली आहे त्याच पद्धतीने इथं कॅनव्हास पेपरवर ही डिझाइन कट होणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। काळजीपूर्वक बघितला तरच तुम्हाला अशी डिझाइन शिवता येईल। गळ्यातून निघालेला हा कपडा ठेवून इथं आपण आखून घेत आहोत। तर त्याच्या थोडंसं साइडने अंतर सोडून आखून घ्यायचं नाही, तर बरोबर गळ्याच्या कडेने आखून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने इथं मी गळा आखून घेतलेला आहे। तर बाहेरच्या साइडने आपल्याला गोल राऊंड मध्ये कट करून घ्यायचं आहे। तर बाहेरच्या साइडने मी थोडंसं जास्त सोडलेलं आहे बघा। तर पुन्हा हा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण की गळ्याच्या साइडने हा कपडा खूप जास्त दिसणार आहे, म्हणजे पेपर आतल्या बाजूनी। तर आता इथं गळा जशास तसा कट करून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली ही डिझाइन इथं तयार होणार आहे। तर या अगोदर तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवलेला आहे, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून ही डिझाइन तयार करून दाखवलेली नाही। तर कॅनव्हास पेपर लावून ही जर डिझाइन तयार केला तर तुमचा गळा जसा कट केलेला आहे सेम त्याच पद्धतीने शिवून तयार होणार आहे। तर तिथं गळा दिसणार नाही आणि गळ्याला जसा आकार दिलेला आहे तसाच तिथं आपला गळ्याचा आकार तयार होणार आहे। बघा कॅनव्हास पेपर असल्यामुळे डिझाइन ही थोडीशी छानच तयार होते। यासाठी मी इथं हा पार्टीवेअर साडीतला ब्लाऊज आहे, त्यामुळं आतल्या बाजूला मी कॅनव्हास पेपर टाकून शिवून घेत आहे। तर आता बघा अस्तर मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे आणि गळा बरोबर कट करून घ्यायचा आहे, म्हणजे मेन फॅब्रिकचं अंतर थोडंसं बाहेर बघा मी जास्त सोडलेलं आहे गळ्याच्या आतल्या बाजूचं। आता या कपड्याला खाली सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आणि अस्तरच्या वरी आपल्याला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे। तर बघा आता या अस्तरच्या वरी कॅनव्हास पेपर ठेवलं तर मेन फॅब्रिक आणि अस्तर याच्यामध्ये कॅनव्हास पेपर जाणार आहे बघा। तर आता इथं बरोबर कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे। तर हा पेपर ठेवत असताना व्यवस्थित पेपर ठेवायचा आहे, दोन्हीही साइडला बरोबर डिझाइन आहे का नाही हे चेक करायचं आहे आणि पुन्हा बघा सेंटरला टाचणी लावून आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर साइडने उरले जास्त हा पेपर झालेला आहे, म्हणून इथं मी थोडासा पेपर कट करून घेत आहे, म्हणजे ब्लाऊजच्या आतल्या बाजूने बघा हा पेपर जास्त दिसणार आहे, म्हणून इथं मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे। तर आता इथं हा पेपर गळ्याच्या कडेने बरोबर ठेवायचा आहे आणि खालच्या साइडला टाचणी लावायची आहे आणि वरच्या साइडला ही एक टाचणी लावून बरोबर खालचा कपडा बरोबर करायचा आहे आणि कॅनव्हास पेपर आणि अस्तर हे एकदम बरोबर ठेवायचं आहे आणि आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर शिवत असताना बघा गळ्याच्या एकदम कडेने शिवून घ्यायचं आहे, थोडं थोडं अंतर सोडून, आणि जिथं गळ्याचे कोण आलेले आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे
आणि जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। जर तुम्ही लहान मोठी जर शिलाई धरत असाल तर गळ्याला फिनिशिंग ही छान येणार नाही आणि गळा व्यवस्थित दिसणार नाही। तर एक समान अंतरावर आपल्याला गळा शिवून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, ही डिझाइन शिवत असताना बघा जिथं गळ्याला कोण आलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा कपडा वळवून आपल्याला जशास तसं शिवून घ्यायचं आहे, तरच गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार नाही। नाहीतर सुई वरी ठेवून आपण जर कपडा वळवून घेतलं तर तिथं गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार नाही आणि त्या गळ्याची फिनिशिंग ही बरोबर दिसणार नाही। गळ्याच्या कडेने शिवून झालेला आहे। तर बघा कॅनव्हास पेपर लावण्याचे फायदे काय आहेत, तर बघा आपण जसा गळा कट केलेला होता सेम त्याच पद्धतीने इथं गळा शिवून घेतल्यानंतर ही दिसत आहे। तर आता गळ्याच्या कडेचा कपडा कट करून घ्यायचा आहे। जसं डिझाइन केलेली आहे बघा, गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने आतल्या बाजूचाही कपडा कट करून घ्यायचा आहे। आतल्या बाजूचा गळ्याच्या कडेचा कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता गळ्याच्या कडेने कट देऊन घ्यायचे आहेत। कट देत असताना एकदम सरळ मध्ये आपल्याला कट द्यायचा नाही, तर कधीही बघा जरा क्रॉस मध्ये कट देऊन घ्यायचा आहे आणि जिथं कोण आलेले आहे तिथं सरळ मध्ये कट देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही जर या गळ्याला जर कट दिला तर तिथं गळ्याची फिनिशिंग ही पुन्हा गळा पलटी केल्यानंतर खूप छान येणार आहे। तर बघा जिथं जिथं कोण आहे तिथंही आपल्याला कट द्यायचा आहे आणि जिथं आपण आकार दिलेला आहे त्या ठिकाणीही कट द्यायचा आहे। तर कट देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला या गळ्याला पलटी करून घ्यायचं आहे। तर पलटी करत असताना बघा या पद्धतीने इथं डिझाइन तयार होणार आहे। तर आतल्या बाजूचा कपडा हा बाहेर काढायचा आहे आणि आपली जशी डिझाइन आहे तिथं व्यवस्थित कपडा तयार करून घ्यायचा आहे बघा। तर आता इथं आपल्या गळा पलटी करून झालेला आहे। गळा पलटी करून झालेला आहे। तर आतमध्ये गेलेले काने कोपरे हे व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत आणि गळ्याच्या एकदम कडेने टीप टाकून घ्यायची आहे। तर टीप टाकत असताना जिथं बघा गळ्याला कोण आलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा कपडा वळवून तिथून शिवून घ्यायचा आहे। असं केल्याने जसा तुमचा डिझाइनचा आकार होता सेम त्याच पद्धतीने इथं डिझाइन तयार होणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी बार बार सांगत असते की जिथं जिथं गळ्याला आकार दिलेला आहे आणि काने कोपरे आहे त्या ठिकाणी आपल्याला सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा कपडा वळवून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याला आकार हा छान येणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने बघा इथे तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून गळा कसा शिवायचा आहे तोही एकदम सोप्या पद्धतीने इथं शिवून दाखवत आहे। मैत्रिणींनो, कुठलाही गळा असू द्या आपला बघा, काठपदर साडीवरच्या ब्लाऊजचा गळा असू द्या, त्या ठिकाणी जर कॅनव्हास पेपर लावलं तर तिथला गळा किती छान येतो बघा। आणि तो गळा शिवण्यासाठीही खूप छान वाटतो आपल्याला, कारण की तिथं कॅनव्हास पेपर असतो त्यामुळे गळा हा व्यवस्थित शिवता येतो। तर किती छान गळ्याला इथं आकार आलेला आहे। जसा मी आकार दिलेला होता सेम त्याच पद्धतीने इथं गळ्याला आकार आलेला आहे। तर इथं काय करायचं आहे, आता आपल्याला साइडने अस्तर जोडून घ्यायचं आहे। तर अस्तर जोडत असताना व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे। बघा आतल्या बाजूला कॅनव्हास पेपर आहे तर तिथं कुठंच गुढी पडलेली नाही आपल्या गळ्याच्या कडेने। तर कॅनव्हास पेपर लावण्याचे हे फायदे असतात बघा, गळ्याला फिनिशिंग तर येतेच पण कुठं कपडा असा गोळा सुद्धा होत नाही। तर खालच्या साइडने ही जशी डिझाइन आहे ती तशीच इथं तयार झालेली आहे। तर बघा कमरेला इथं कमरपट्टी लावून घ्यायची आहे। तर खालच्या साइडने मी इथं गळा पलटी करून बघा या पद्धतीने सरळ मध्ये शिवून घेत आहे। तर या अगोदर तुम्हाला वरच्या साइडने गळा शिवून झाल्याच्या नंतर खालच्या साइडने सरळ मध्ये शिवून दाखवलेलं होतं। तर आज इथं गळा शिवून तयार झाल्याच्या नंतर खालच्या साइडला कमरपट्टी कशी लावायची आहे तेही इथं तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा साइडने अस्तर जोडून आपलं झालेला आहे। तर साइडने उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे। तर बघा साइडला थोडा थोडा कपडा आहे तर तो कपडा मी इथं कट करून घेणार आहे। तर आपला कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता कमरेच्या अगोदर टक्स शिवून घ्यायचे आहेत। तर टक्स शिवत असताना बघा दोन्ही साइडचे टक्स एक समान अंतरावर शिवून घ्यायचे आहेत। एक टक्स वरी आणि एक टक्स खाली असं शिवायचं नाही, तर दोन्ही टक्स एकदम बरोबर शिवून घ्यायचे आहेत। तर बघा दोन्ही टक्स इथं शिवून झालेले आहेत। तर आपला गळा किती छान इथं दिसत आहे, टक्स शिवून घेतल्यानंतर थोडासा पसर दिसत आहे बघा। तर आता खालच्या साइडने इथं मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तर वरच्या साइडला ही अस्तरची पट्टी ठेवायची आहे आणि इथं सरळ मध्ये शिवून घ्यायचं आहे। आणि या कपड्याला आता इथं बघा शिवून झाल्याच्या नंतर याच्यावरती एक दाब टीप द्यायची आहे। दाब टीप यासाठी द्यायचा आहे की कमरेला कमरपट्टी जे लावतो आपण त्या कमरपट्टीला फिनिशिंग छान येणार आहे आणि खालच्या साइडने आपली पट्टी लावल्यामुळे ब्लाऊज हा खूप छान दिसणार आहे। यासाठी इथं दाब टीप देऊन
कपडा आतल्या बाजूला मुडपून या पद्धतीने शिवून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो बघा इथं आपली कमरेची कमरपट्टी इथं शिवून झालेली आहे। या गळ्याला आतल्या बाजूने सुद्धा बघा किती छान फिनिशिंग इथं आलेली आहे। वरच्या साइडने तर गळा फिनिशिंग मध्ये दिसतच आहे, पण आतल्या बाजूने सुद्धा हा गळा किती छान दिसत आहे। मैत्रिणींनो या गळ्याला कॅनव्हास पेपर लावून कटिंग आणि स्टिचिंग करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि या गळ्याची डिझाइन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि डिझाइन कशी झाली ते सांगायला विसरू नका। आताच्या पोरींना तर ही डिझाइन खूप आवडायला लागली आहे। तर तुम्हाला ही डिझाइन आवडली का नाही ते नक्की सांगा।